पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद पुन्हा धोकादायक स्वरूप घेत आहे। शांततेच्या चर्चा सुरू असतानाच पाकिस्तानकडून सोमवारी मध्यरात्री अफगाण हद्दीत हवाई हल्ले करण्यात आले। या कारवाईमध्ये किमान 9 बालकांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे आणि 4 जण जखमी आहेत। या हल्ल्याबाबत संपूर्ण माहिती काय आहे तीच आपण पुढे या व्हिडिओत पाहणार आहोत। घटनेचा तपशील कसा आहे तर त्यावर एक नजर टाकूया। हल्ला हा खोस्त प्रांतातील गोरबुज जिल्ह्यामध्ये मुगलगई परिसरात झाला। स्थानिक नागरिक वलियत खान यांच्या घरावर बॉम्ब टाकण्यात आला, ज्यामुळे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। विशेष म्हणजे मृतांमध्ये सर्व 9 बालकांचा समावेश होता। ही संख्या प्रामुख्याने एका कुटुंबातील असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तसेच कुनार आणि पक्तिका या भागातही हवाई हल्ल्याचे अहवाल मिळालेले आहेत। 4 नागरिक तिथे जखमी झालेले आहेत। याबाबतच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही पाहूयात। तर अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे आणि हा त्यांच्या सार्वभौमत्वावर थेट आघात असल्याचं त्यांनी म्हटलं। तालिबान प्रवक्त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की नागरिकांवर होणारे असे हल्ले कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारले जाणार नाहीत आणि योग्य प्रतिसादाचा अधिकार अफगाण सरकार राखून ठेवते, असं सुद्धा तालिबान सरकारचे प्रवक्ते बोलण्यास चुकले नाही। परिस्थितीची पार्श्वभूमी काय? या हवाई कारवाईचं गांभीर्य आणखी वाढण्याचे कारण म्हणजे दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुर्कीच्या शिष्टमंडळाची प्रतिबंधात्मक मध्यस्थता सुरू होण्याच्या अगोदरच हा हल्ला झाला आहे। सीमावरील चकमकी, तात्पुरते युद्धविराम आणि कट्टर दहशतवादी गटांच्या हालचाली यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तान संबंध अधिकच तणावपूर्ण आहेत। याबाबतचा समारोप कशा प्रकारे केला जाऊ शकतो तर या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशातील विश्वासाचा प्रश्न समोर आला आहे। नागरिकांवर झालेले हल्ले केवळ प्रादेशिक अस्थिरता वाढवतात असं नाही, तर शांतता प्रक्रियेलाही गंभीरपणे धक्का देतात। दोन्ही देशांचा पुढील निर्णय हा या तणावाच्या भवितव्यावर मोठा प्रभाव टाकणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा।